गणेशोत्सवात विघ्न नको, सणांमध्ये खोडा घातल्यास शिवराय निपात करायचे. नाव न घेता मुख्यमंत्र्यांचा जरांगेंना इशारा. तर आम्हीही हिंदूच, गणेश भक्तांना त्रास होणार नाही, जरांगेंचं प्रत्युत्तर. सरकारकडून न्यायमूर्ती शिंदे समितीला आणखी 6 महिन्यांची मुदत. मराठा उपसमितीच्या बैठकीनंतर अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती. जरांगेंच्या सगळे सोयऱ्यांच्या मागणीवर बैठकीत चर्चा. जरांगेंना नो एंट्री इन आझाद मैदान, कोर्टानं सांगितलंय. कोर्टाचा अवमान केला तर 6 महिन्यांची जेल होते. गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंना इशारा. जयंत पाटलांनी राजीनामा द्यावा. मी इस्लामपूर मतदारसंघातून निवडणूक लढायला तयार. गोपीचंद पडळकर यांचं जयंत पाटलांना आव्हान. अजित पवारांच्या नकारानंतरही संग्राम थोपटेच्या कारखान्याला कर्ज हमी देण्याचा सरकारचा निर्णय. भाजप प्रवेशानंतर संग्राम थोपटेंना मोठं गिफ्ट. थोपटेंचा राजगड सहकारी साखर कारखाना अनेक दिवसांपासून आर्थिक अडचणी. शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारला 2 महिन्यांचा अल्टिमेटम. 28 ऑक्टोबरला कर्जमाफीसाठी मुंबईत भव्य मेळावा होणार. ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांची माहिती. राहुल गांधींच्या मतदार अधिकार यात्रेचा 10वा दिवस. काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यात्रेत सहभागी. 1 सप्टेंबर रोजी बिहारची राजधानी पटनामध्ये पदयात्रेनं मतदार अधिकार यात्रेचा समारोप होणार. अमेरिकेने भारतावर लादलेला 50% टॅरिफ उद्यापासून लागू होणार. अमेरिकेकडून अधिसूचना जारी. तर जगात आर्थिक स्वार्थाचं राजकारण सुरू. पंतप्रधान मोदींचं वक्तव्य.